मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा होण्याची शक्यता, देवगिरीवर अजित पवार फडणवीसांची झाली महत्त्वाची बैठक। बैठकीला अजित पवार, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरेंची उपस्थिती। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे धक्कादायक फोटो समोर, संतोष देशमुखांवर अत्याचार करताना मारेकऱ्यांनी गाठली क्रौर्याची परिसीमा, अत्याचार करणारे क्रूर कर्मा मारेकरीही कॅमेऱ्यात कैद। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले। आरोपी महेश केदारच्या फोनमधून सीआयडीकडून सर्व फोटो व्हिडिओ जप्त। व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपींकडून देशमुखांना मारहाण। सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो बघितल्यानंतर धनंजय देशमुखांना अश्रू अनावर। हे अत्यंत वेदनादायी, असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये, देशमुखांची प्रतिक्रिया। परळीतलं राष्ट्रवादीचं ऑफिस हे आरोपींचं ऑफिस, हे सगळं पूर्वनियोजित, यात पोलिसांचाही सहभाग, देशमुख कुटुंबियांकडून आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडिओ, धनंजय मुंडेंचा खास माणूस वाल्मिक कराड पाहत होता, जितेंद्र आव्हाडांचा मुंडेंवर हल्लाबोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हायरल फोटोनंतर जरांगे आक्रमक, धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, जरांगेंची मागणी। तर ही टोळी मुंडेंनीच पोचली, जरांगेंचा घणाघात। धनंजय मुंडेंच्या टोळीनं संतोष देशमुखांची हत्या केली, मुंडेंनी राजीनामा देऊन स्वतःहून जेलमध्ये जावं, मनोज जरांगेंची टीका। तर अजित पवारांना हे भोगावं लागणार, जरांगेंचा इशारा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची आज पत्रकार परिषद, सकाळी 9:30 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। दमानिया सरपंच देशमुख हत्येसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष। संतोष देशमुख हत्येचे फोटो समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त, आरोपींना भर चौकात फाशी द्या, सुळेंची मागणी। विधानसभा विरोधी पक्षनेतेसंदर्भात ठाकरेंची सेना येत्या 2 दिवसात निर्णय घेणार, यानंतर विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार। महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षांची विस्तृत चर्चा। महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पदासाठीही संख्याबळ ठेवलं नाही, एकनाथ शिंदेंची टीका। तरी हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, शिंदेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर, 27 मार्चला होणार मतदान आणि मतमोजणी। आमशा पाडवी, राजेश विटेकर, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके विधानसभेवर। राज्याला आर्थिक घरघर लागली असून वीज महामंडळाची 78,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा। पुरवणी मागण्यांवरून सरकारवर साधला निशाणा। अर्थसंकल्पात एसटीच्या थकीत देण्यांसाठी विशेष तरतूद करा, श्रीरंग बर्गे यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंमध्ये बंद दाराआड चर्चा, चर्चेचा विषय मात्र अस्पष्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला, विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षातील सदस्यांना सामावून घेण्यासंदर्भात दिलं पत्र। शिवसेना आमदार तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागरवर, मंत्र्यांची बैठक सुरू असल्यानं मुख्यमंत्र्यांसोबत भेट नाही। एकनाथ शिंदेंकडे असलेल्या खात्यासंबंधी उत्तरं देण्याची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे, उदय सामंत, दादा भुसे आणि शंभूराज देसाई देणार शिंदेंच्या वतीनं उत्तर। मुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात, पण शिंदेंनी स्वतःला उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून स्वतःच्या खात्यांच्या उत्तराची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवली, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात। रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळतील, जयंत पाटीलही लवकरच सत्तेत सहभागी होणार, राष्ट्रवादी पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंचा दावा। रोहित पवारांच्या नाराजीच्या चर्चेत तथ्य नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात मंत्री धनंजय मुंडेंची सत्र न्यायालयात धाव, अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून सत्र न्यायालयात आव्हान। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, लवकरच जाहीर करतील, करुणा मुंडेंचं मोठं वक्तव्य। आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचीही करुणा मुंडेंची माहिती।
धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा, प्रकाश सोळंकींची मागणी. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण स्थगित, अप्पर पोलीस अधीक्षकांनी आरोपींना शोधण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे. आरोपीला अटक करण्याचं पोलिसांनी वचन दिल्यानं आंदोलन मागे घेतलं, मागणी मान्य झाली नाही तर उपोषण पुढे सुरूच ठेवणार, ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता म्हणून इंग्रज भारतात आले, तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल. औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणं हे महापाप, अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी. अबू आझमींचं वक्तव्य चुकीचं, मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार, राम कदम यांचं अबू आझमींना उत्तर. अबू आझमींच्या वक्तव्याचे ठाण्यातही पडसाद, खासदार नरेश म्हस्केंकडून अबू आझमी विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अबू आझमींविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल. किरण पावसकर आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल. अबू आझमी कोणाची सुपारी घेऊन अशी वक्तव्य करतायत, आदित्य ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींवर कारवाई करावी, आदित्य ठाकरेंची मागणी. औरंग्याच्या पिलावळीला तो विकासक वाटत असेल तर यांच्या नांग्या वेळीच ठेसायला हव्यात, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं अबू आझमींवर यांची एक्सपोस्ट. अबू आझमींनी छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागावी, चित्रा वाघ यांची एक्सपोस्टमधून मागणी. नाशिकमध्ये शिवसेनेकडून अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. युवा सेनेने नाशिक पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन. आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून राम गणेश गडकरी यांचं संपूर्ण गडकरी पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी. सदर पुस्तकात संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिन होईल अशा प्रकारची भाषा असल्याचा अमोल मिटकरी यांचा दावा. नागपुरात आमदारांना न्यायालयाची नोटीस. विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदारांविरोधात केल्या दाखल याचिका. प्रशांत कोरेटकरला डॉक्टरेट पदवी देणाऱ्या विद्यापीठाला यूजीसीची मान्यताच नाही. ज्या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवली त्या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचं समोर. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान सुनावणीची शक्यता. पुणे महापालिकेचा आज अर्थसंकल्प जाहीर होणार. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल. मिठी नदीतील गाळ काढण्यासंदर्भात आणि मुंबई शहरातील मेजर नाल्यातील सफाईच्या कामात घोटाळा होत असल्याचा मनसेच्या नांदगावकरांचा आरोप. बाळा नांदगावकरांची पालिका आयुक्त गगराणींकडे पत्र. मुंबई विद्यापीठाच्या 1,64,000 पदवी प्रमाणपत्रावर मुंबईचं स्पेलिंग चुकलं. पदवीधर विद्यार्थी ताणावात. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन प्रमाणपत्र तयार करणाऱ्या आस्थापनाला काळ्या याद्या टाकण्याची मागणी, तर दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात दिलं पत्र. साताऱ्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी चेअरमन बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल. विद्यमान चेअरमन यांनी माजी चेअरमन करणार असल्याची भाजप आमदार मनोज घोरपडेंची टीका. स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील, पाटील यांचं प्रत्युत्तर. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडून इंदापूर बस स्थानकाची पाहणी. स्वारगेट घटनेनंतर इंदापूर बस स्थानकाच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची त्यांनी माहिती घेतली. नांदेडमध्ये कुसुमताई चव्हाण महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात अंताक्षरीचंही आयोजन. अंताक्षरीत अशोक चव्हाणांनी पत्नीसाठी गायलं गाणं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना ऍक्टिव्ह. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा फळीची बैठक. बैठकीला नाशिक शहरातील युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राम गणेश गडकरी यांच्या संपूर्ण गडकरी या पुस्तकावर बंदी आणण्याची अमोल मिटकरींची मागणी. पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन होईल अशी भाषा वापरली, मिटकरींचा आरोप.
खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार. बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान असा 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी त्या उपोषण करणार आहेत. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार असल्यानं त्यांनी यंत्रणा हातात घ्यायला सुरुवात केली आहे. पोलीस बंदोबस्तात बाजार समितीच्या संचालकांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आलं. सभापती देविदास पिंगळेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप. अंजली दमानिया ठराविक राजकीय प्रकरणात लक्ष घालतात. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका. एक प्रकरण वाजलं की वर्षभर दमानियांचं घर चालतं. अंजली दमानियांच्या प्रॉपर्टी खरेदीवर हाकेंची टीका. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीतील काही श्लोकांचं वाचन केल्याचा लवांडेंचा दावा. शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार राज्यपालांकडून व्यक्त. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाही मार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा निर्णय. मार्गामुळे धार्मिक स्थळं जोडली जातील, आर्थिक विकास होईल आणि वेळही वाचेल असा सरकारचा दावा. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध. 9 मार्चला आझाद मैदानात मोठं आंदोलन करणार, सतेज पाटलांचा इशारा. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम. 24 प्रशासकीय विभागातील 34 रुग्णालयांमध्ये एकाच वेळी पार पडली सामूहिक स्वच्छता मोहीम. मुंबईत रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे बंद. केंद्रावर वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मागवलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल. दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरणार शाळा. उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल. अदानी अंबानींचं चांगभलं करण्यासाठी सरकारनं सोयाबीनचे भाव पाडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. सरसकट कर्जमाफी देण्याचीही सपकाळांची मागणी. नांदेडमध्ये महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेसची निदर्शनं. चंद्रपुरात काँग्रेसचं धरणे आंदोलन. लाडकी बहीण योजनेमार्फत राज्यातील महिलांना फसवून महायुती सरकार सत्तेत आलं. तसंच शेतमालांच्या खरेदीबाबत सरकार अपयशी ठरल्याचा काँग्रेसचा आरोप. काँग्रेसकडून धुळे महापालिकेचा जाहीर निषेध. गेल्या 5 वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तर शहरात करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची विकास कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप. जळगावच्या पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. तसंच सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी, काँग्रेसची मागणी. वाशिममध्ये सरकार विरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भंडारा जिल्हा काँग्रेसचा मोर्चा. शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी. बुलढाणा जिल्हा काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी काढला मोर्चा. धाराशिवमध्ये काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा सरकार विरोधात एल्गार. यवतमाळच्या दिग्रसमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको. गंगेत डुबकी मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या, खासदार संजय देशमुख यांची सरकारवर टीका. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन. निवडणुकीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पानगव्हाणमध्ये शेतकऱ्याच्या गंजीला आग. कुणीतरी मुद्दाम आग लावल्याचा महिला शेतकऱ्यांचा आरोप. कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर सरासरी 1700 रुपयांपर्यंत कोसळले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. हिंगोलीतील वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका. विक्रीलायक केळी देखील वाढत्या तापमानामुळे सुकत असल्यानं शेतकरी चिंतेत.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी, यासाठी काँग्रेसची सरकारविरोधात घोषणाबाजी. अकोल्यात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मोर्चा. राज्यातील आदिवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना डीबीटी वाढवून देण्याची मागणी. कोल्हापूरच्या राधानगरीतील सरवडे गावात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. शाळेतील मुलांनी बलिदान मास पाळला म्हणून त्यांना शाळेच्या बाहेर काढल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. धाराशिवच्या हिंगळजवाडीमध्ये शेळ्या चोरणाऱ्यांकडून शेतकऱ्याची हत्या. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. एका आरोपीला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. वाशिमच्या रिसोडमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक. पाणी टंचाई विरोधात महिलांचा रिसोड पंचायत समितीवर मोर्चा. कर्मचाऱ्यांना महिलांनी धरलं धारेवर. रायगडच्या रांजणखार, डावली, नवखार गावात भीषण पाणी टंचाईनं गावकरी त्रस्त. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला हंडा मोर्चा. पुणे स्वारगेट प्रकरणात तरुणाची बदनामी थांबवण्यासाठी याचिका. वसंत मोरे आणि आसिम सरोद यांनी दाखल केली याचिका. उद्या पुणे न्यायालयात होणार सुनावणी. पुणे बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण. कोरटकरांच्या पत्नीने मोबाईल आणि सिम कार्ड दिलं सायबर सेलच्या ताब्यात. नाशिकच्या येवला तालुका काँग्रेसचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी. इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, करणी सेनेची मागणी. इंद्रजित सावंत ब्राह्मण आणि राजपूत यांच्या विरोधात युट्यूब चॅनलमध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा सेंगर यांचा आरोप. मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीचं छेडछाड प्रकरण. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची शिंदेच्या शिवसेनेची पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी. मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी. छेडछाड प्रकरणातील तिन्ही आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ होणार. टीसीएस कंपनीचे अधिकारी आणि मंदिर समितीचे विश्वस्त यांच्यात चर्चा. मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याची कारागृहात रवानगी. गजा मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका. तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारण्याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी केली अटक. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पेठ जहापूरमध्ये अंगणवाडी सिलेंडरमधून आग निघाल्यानं खळबळ. सुदैवानं जीवितहानी नाही. गडचिरोलीच्या शिवणी गावात तरुणीला अमानुष मारहाण. तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानं खळबळ. तरुणीवर नागपुरात उपचार सुरू. भाईंदरजवळील उत्तन समुद्रात मासेमारी बोटीला जलवाहू जहाजाची जोरदार धडक. घटनेची लाईव्ह व्हिडिओ समोर. अपघातात मासेमारी बोटीचं 30 लाख रुपयांचं नुकसान. नांदेड लातूर रस्त्यावर दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली. 36 प्रवासी जखमी. 6 जणांची प्रकृती अत्यावस्थ. नांदगाव पाटी परिसरात अपघात. सांगलीच्या जत जवळ ट्रक आणि दुचाकीची धडक. दुचाकीवरील 2 मुलांचा यात मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.